नमस्कार सर्व बंधू आणि भगिनींना। तर कलई म्हणजे काय तुम्हाला समजलंच असेल। तर कलई म्हणजे काय ह्याच्याबद्दल मी आज थोडक्यातच माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर स्वयंपाकघरात जुन्या तांब्याच्या आणि पितळाच्या भांड्याची जागा जशी स्टीलने घेतली आहे तसतशी कलई आणि कलईवाला दुर्मिळ होत गेले। तांब्या पितळाची भांडी चकचकीत करून त्यावर कतील धातूचा थर लावण्याचे काम हे कलईवाले करत। गल्ली गल्लीतून फिरून कलईवाला अशी आरोली ठोकल्यानंतर एका झाडाखाली कलईवाला त्याचे दुकान टाकत असे। तांब्याच्या भांड्यात आंबट किंवा अंमलधर्मी पदार्थ बनवले असतात तेथील रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न बिघडण्याची शक्यता निर्माण होते। काही वेळेस अन्नाची चवसुद्धा बिघडते तर काही वेळेस अन्नपदार्थांचा रंगाचा बदलसुद्धा आपल्याला दिसून येतो। त्यातून विषबाधा होण्याची धोका संभवतो। हे टाळावे म्हणून तांब्याच्या आणि पितळाच्या भांड्यांना आतून कलई केली जाते। जमिनीत छोटा खड्डा खणून त्यात भट्टी तयार केली जाते। त्यातील विस्तवावर भांडे आतून बाजूला तापवले जाते। पांढऱ्या रंगाने नवसागराची ओनियम क्लोराईड भुकटी वापरून भांडे आतल्या बाजूने घासून स्वच्छ लक्ष केली जाते। हे करताना पांढरा उग्र वासाचा धूर तयार होतो। भांडे गार होण्यापूर्वी कतील म्हणजे स्टील धातूचा थोडा तुकडा भांड्यात टाकला जातो। कतील हा मऊ लककणारा निळसर पांढऱ्या रंगाचा उपयुक्त धातू आहे। तो पटकन वितळतो। अतिशय कौशल्याने कलईवाला तो वितळलेला धातू पटकन भांड्यात एकत्र पसरून त्याचा लेप देतो। भांडे थंड करण्यासाठी ते थंड पाण्यात टाकले जाते। कलई केलेल्या भांड्याला बनवलेले जेवण शरीरासाठी अपाय करत नाही म्हणून दर महिन्याला तांब्या आणि पितळाच्या भांड्याला कलई करणे गरजेचे आहे। तर ही माहिती कशी वाटली तुम्हाला? आवडली का? आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका।